ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत। बातमी जळगावातली आहे। कंडारी गावातल्या शेख कुटुंबातील 15 जणांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। या कुटुंबानं वडिलांच्या ऐवजी आईचं नाव लावण्याचा निर्णय घेतलाय। बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी या कुटुंबानं बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे। बौद्ध धम्माची दीक्षा घेणारं हे आहे शेख कुटुंब। या कुटुंबातल्या 15 सदस्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे। एकोणीसशे 70 मध्ये शीला निकम यांनी शेख जलील यांच्याशी प्रेमविवाह केला होता। शीला या जलील यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या। या दाम्पत्याला 3 मुलंही झाली। लग्नानंतर शीला निकम या त्यांचं माहेर असलेल्या जयभीम वाड्यामध्येच राहत होत्या। त्यांनी मुलांवर लहानपणापासूनच बौद्ध धम्माचे संस्कार केले। मुलांना देखील नेहमीच बौद्ध धम्माचं आकर्षण वाटत होतं। त्यामुळे शकील शेख, शरीफ शेख आणि शेख सिकंदर या भावंडांनी त्यांच्या सर्व कुटुंबासह बौद्ध धम्म स्वीकारला। या भावंडांनी त्यांच्या आईचं नाव आणि आडनाव त्यांच्या नावापुढे लावण्याचा निर्णय घेतलाय। बापाचं नाव लावणं या अवघड होत होतं, कारण बापाचं नाव शेख जलील होतं। कारण माझ्या आईवर आणि माझ्या आईचं आमच्यावर खूप प्रेम होतं आणि आमचंही आईवर खूप प्रेम होतं। याच्या कारणामुळं मी आईचं नाव लावणं योग्य समजलं माझ्या, आणि माझी आई बौद्धिस्ट होण्याच्या मुळे आम्ही आईचं नाव लावलं। आधी आम्ही मुस्लिम समाजाचे होते, आता आम्ही पूर्ण 15 जण आहे। आम्ही घरातले सर्वांनी आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला आहे। या तिन्ही भावांचा विवाह हा बौद्ध तरुणींशी झालेला होता। त्यांच्यावर नेहमीच बौद्ध संस्कारांचा पगडा होता आणि आमच्यावर बुद्धिस्ट संस्कार होते। आमच्या लेकरांचे नाव आणि आमचे नाव हे मुस्लिम समाजाचे होते, पण आम्हाला या बुद्धिस्ट समाजात आवड होती, म्हणून हा बुद्धिस्ट समाज आम्ही निवडला। धर्म ही फक्त जीवन पद्धती आहे। ज्याला जो आवडेल तो धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला घटनेनं दिलेलं आहे, आणि त्या स्वातंत्र्यामुळे शेख कुटुंबानं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे। अनिल केराळे, TV9 मराठी, जळगाव।